लोकसभा निवडणुका जेव्हा झालेल्या तेव्हा सुद्धा या दोन पक्षाच्या युतीची किंवा मनसेला एक प्रकारे शिवसेनेच्या कोट्यातनं एखादी जागा दिली जाईल याची चर्चा झाली। विधानसभेला सुद्धा त्याची चाचपणी करण्यात आली, पण आता जवळपास शिक्कामोर्तब होतंय या डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून शिवसेना आणि मनसे युतीवर आगामी महापालिका निवडणुकांसाठी। राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, डिनर डिप्लोमसी रंगतेय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी एकनाथ शिंदे जात आहेत। या डिनर डिप्लोमसीचे अर्थ काय काढायचे? मला वाटतं हा एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जाणारा पुढाकार दिसतोय। कारण महाराष्ट्रातल्या घडामोडी जर आपण अलीकडच्या काळातल्या पाहिल्या तर राज ठाकरेंकडनं एकनाथ शिंदे यांना फारसा कधी उत्साहवर्धक प्रतिसाद दिल्याचं आपल्याला दिसलेलं नाहीये। आणि मागे तर जेव्हा लोकसभेची निवडणूक असताना एक सभा मुंबईमध्ये जी मोठी शिवाजी पार्कवर झाली होती शिवतीर्थावर, तेव्हा पंतप्रधान मोदी स्टेजवर असताना सुद्धा राज ठाकरे म्हणाले होते की एकनाथ शिंदेकडनं त्यांना काय प्रस्ताव आला होता, एकत्र येऊया म्हणजे एकत्र येऊन काय करूया, ह्या वाक्यातनं सुद्धा राज ठाकरे यांचा प्रतिसाद दिसला होता। परंतु राजकारण ताठरपणाने चालत नाही, त्यामुळं एकनाथ शिंदेंनी बहुधा असा विचार केलेला दिसतो की विधानसभा निवडणुकीत त्यांच्या चिरंजीवाचा जरी पराभव झाला असला अमित ठाकरेंचा, आणि त्याला आपला उमेदवार जरी कारणीभूत असला तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता आणि मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांचं असलेलं स्थान लक्षात घेता काहीतरी यातनं मार्ग निघाला पाहिजे। आणि राज ठाकरेंनी स्वतंत्र चूल फार काळ त्यांनी स्वतःची मांडणं, शिवसेनेने वेगळ्या मार्गाने प्रयत्न करणं हे फार काळ चालणार नाही। मला वाटतं यातनं वेगळं काहीतरी समीकरण तयार करता येईल का असा शिंदेचा प्रयत्न दिसतोय, असं वाटतं ना ज्ञानदा। असं जर का आहे, म्हणजे आपण आता असं मानून चाललो की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे महानगरपालिकेसाठी एकत्र आले, तर मग ह्याचा एक अर्थ असा सुद्धा घ्यायचा का की महायुतीतले सगळेच पक्ष स्वबळाचा नारा देतील आगामी मनपा निवडणुकांसाठी? स्वबळावर लढणं तितकं शक्य वाटत नाही। खरं तर स्वबळावर लढण्याची इच्छा भाजपाची असू शकते, कारण भाजपाला मुंबईवर वर्चस्व हवंय। मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपाने कसोशीनं प्रयत्न केला होता की स्वबळावर सत्तेवर यावं, बरोबर, पण ते त्यांना जमलं नव्हतं। तर आता मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना किती जागा मागते, मनसेचे प्रमुख राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याच्यावर भाजपची राजकीय गणित अवलंबून आहेत। आणि कमीत कमी जागा घटक पक्षांनी घ्याव्यात, अधिकाधिक जागा आपल्या याव्यात, ज्या योगे मुंबईच्या महानगरपालिकेचा महापौर शिवाय स्थायी समिती सारखी एक अत्यंत महत्वाची समिती आपल्याकडे यावी, यासाठी ते प्रयत्न करणारच। आणि अर्थातच मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक पक्ष जोर लावेल असं सध्याचं चित्र आहे। यासाठी तुम्हाला थांबवलंय कारण